बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। पहाटेच्या गुलाबी थंडीत मंगलवाद्यांच्या सुरावटीत पंचगंगा नदीकिनारी हजारो दीप प्रज्वलित झाले आणि नदीच्या पात्रात पडलेलं हजारो दीपांचं प्रतिबिंब पाहून साक्षात चंद्रही मोहरला। असंख्य पणत्यांच्या प्रकाशात पहाटेच्या मंद वाऱ्याबरोबर संपूर्ण पंचगंगा आणि रंकाळा घाट उजळून निघाला होता। निमित्त होतं त्रिपुरारी पौर्णिमेच्या दीपोत्सवाचं। दीपोत्सवाद्वारे हजारो नागरिकांनी जणू ज्योत से ज्योत जगाते चलो हा मानवतेचा संदेशच दिला। हजारो पणत्यांच्या लुकलुकत्या तेजाचं दृश्य नयनरम्य होतं। जोडीला आकर्षक रांगोळ्याद्वारे बनवलेल्या विविध प्रतिकृती आणि लेसर किरणांचा वापर करून बनवलेली महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती असा हा दीपोत्सवाचा सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी हजारो भाविकांनी भल्या पहाटे पंचगंगा नदी तीरावर उपस्थिती लावली होती। पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने यंदाचा दीपोत्सव हजारो डोळ्यांनी मनात साठवून ठेवला। यावर्षी दीपोत्सवामध्येही कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांची झलकही पाहायला मिळाली। कोल्हापुरातील पंचगंगा फ्रेंड्स सर्कल आणि विविध तरुण मंडळ, रसिक हौशी नागरिक यांच्या वतीनं दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेचं औचित्य साधून पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सव साजरा केला जातो। गेली 17 वर्षे हा उपक्रम सुरू आहे। याही वर्षी पंचगंगा घाटावर दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा नयनरम्य सोहळा अनुभवण्यासाठी थंड वाऱ्याची मंद झुळूक अंगावर घेत हजारो नागरिक पंचगंगा घाटावर प्रसन्न मनानं उपस्थित होते। पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास दीपोत्सवाला प्रारंभ झाला आणि बघता बघता सुमारे 10,000 पणत्या प्रज्वलित झाल्या। या दीपोत्सवानं पंचगंगा घाट काही क्षणात उजळून निघाला। भाविकांनी नदीपात्रात सोडलेल्या पणत्यांमुळेही नदीचं पात्र विलोभनीय दिसत होतं। वाऱ्याच्या मंद झुळकीबरोबर पाण्यातून दूर दूर जाणाऱ्या पणत्यांचं दृश्य देहभान हरपून टाकणारं होतं। पंचगंगा नदी घाटाशेजारी असणारी सर्व मंदिरं आणि दीपमाळा असंख्य पणत्यांमुळे उजळून टाकण्यात आल्या। याही वर्षी आकर्षक रंगावलीच्या माध्यमातून विविध प्रकारची नक्षी साकारण्यात आली होती। संस्कार भारती रांगोळ्यांमुळे तर सारा परिसर रंगांनी बहरून गेला होता। शिवाय काही रांगोळीतून कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्नही मांडण्यात आले होते। यामध्ये खंडपीठ, टोल वसुली, रंकाळा आणि पंचगंगा प्रदूषण याबाबत प्रबोधन झालं। जुना बुधवारपेठ चौकापासून ठिकठिकाणी रस्त्यावर तसंच पंचगंगा घाट परिसरातील विविध मंदिरांवर पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला। दीपोत्सवानिमित्त शिवाजी पुलावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तर नेत्रदीपक आतषबाजीही करण्यात आली। लेसर शोद्वारे महालक्ष्मीची मूर्ती आणि मंदिरांची दृश्य दाखवण्यात आली। पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीनं हजारो भाविकांनी पंचगंगा तीरावरचा हा दीपोत्सव डोळ्यात साठवून ठेवला, तर रंकाळा तलाव परिसर आणि पदपथ उद्यानातही अनेक मंडळांच्या वतीनं पर्यावरणपूरक दीपोत्सव करण्यात आला। परिसरातील सर्व झाडांभोवती पणत्या लावून वृक्ष संवर्धनाचा संदेश कार्यकर्त्यांनी दिला। रोषणाई, रांगोळ्या आणि आतषबाजीमुळे संपूर्ण रंकाळा तलाव तेजोमय बनला होता। तसंच महावीर गार्डनमध्येही हजारो पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला। या मनमोहक सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। यावेळी श्रींचा पालखी सोहळा संपन्न झाला। भाविकांनी दत्त दर्शन घेऊन कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगम घाट दिव्यांनी उजळून काढला। घाटावर दीपज्योत केल्यानं रात्री मंदिर परिसर नयनरम्य दिसत होता। अनेक भाविकांनी कृष्णा नदीत दीप अर्पण केले।